जे तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत, ते आणखी चांगलं दिसावे, अट्रॅक्टिव्ह दिसावं असं तुम्हाला वाटत असेल, तर काही फिल्टर इफेक्ट्स त्यात वापरणं आवश्यक असतं. नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. शॉर्टकट व्हिडिओ एडिटिंग या सीरीजमधील व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहोत. आपण जे व्हिडिओ शूट केलेले आहेत, रेकॉर्ड केलेले आहेत, त्याला फिल्टर इफेक्ट कशा पद्धतीने द्यायचे. मेन सेशनला सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबवर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा. या ठिकाणी शॉर्टकट व्हिडिओ एडिटरमध्ये आपण आलेलो आहोत. ज्या व्हिडिओला आपल्याला फिल्टर इफेक्ट्स द्यायचे आहेत, तो व्हिडिओ या ठिकाणी इम्पोर्ट करायचा आहे. व्हिडिओ इम्पोर्ट कसा करायचा हे कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण पाहिलं होतं. पण या ठिकाणी सुद्धा आपण पाहूया. त्यासाठी ज्या फोल्डरमध्ये माझे व्हिडिओ आहेत, तो फोल्डर या ठिकाणी मी ओपन करतोय. जी व्हिडिओ फाईल आपल्याला घ्यायची आहे, ती व्हिडिओ फाईल सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर ती ड्रॅग करून आपल्या या डिस्प्लेमध्ये आणून सोडायची आहे. हा व्हिडिओ टाईमलाईनवरती आणण्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे आणि ड्रॅग करून या ठिकाणी आणून ठेवायचं आहे. या ठिकाणी आपला व्हिडिओ ड्रॅग झालेला आहे. आता हा व्हिडिओ आपल्याला रन करायचा असेल, तर डायरेक्टली इथे प्ले केलं तर हा व्हिडिओ प्ले होईल. या व्हिडिओला कोणताही इफेक्ट द्यायचा असेल, तर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वात वरती पहा, या ठिकाणी फिल्टर इफेक्ट आहे. सो या फिल्टर इफेक्टवर क्लिक करायचं आहे. फिल्टर इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, फिल्टरचा हा प्रॉपर्टीज ओपन होते. या ठिकाणी प्लस या बटनावर क्लिक करायचं आहे. प्लस बटनावर क्लिक केल्यानंतर अनेक वेगवेगळे फिल्टर इफेक्ट ओपन होतील. हे फेव्हरेट्स आहेत. त्यानंतर काही व्हिडिओचे इफेक्ट सुद्धा आहेत. हे सर्व इफेक्ट्स आहेत. त्याचबरोबर काही ऑडिओचे इफेक्ट सुद्धा या ठिकाणी आहेत. सो आपण आपल्या व्हिडिओला, ऑडिओला सुद्धा इफेक्ट देऊ शकतो. सो व्हिडिओमध्ये जो फेव्हरेटमध्ये इफेक्ट्स आहे, सर्वात जास्त वापरला जातो, तो आहे फेड इन आणि फेड आउट. व्हिडिओच्या सुरुवातीला जो इफेक्ट दिला जातो त्याला फेड इन इफेक्ट बोलतात आणि व्हिडिओच्या शेवटी जो इफेक्ट दिला जातो त्याला फेड आउट बोलतात. सो या फेड इनवरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर पहा इथे अप्लाय झालेला आहे. किती सेकंद आहे तर 1 सेकंदला आहे. जर हा सेकंद वाढवायचा असेल, तर इथून आपण सेकंद वाढवू शकतो. इथे 1 सेकंद 7 फ्रेम, 1 सेकंद 8 फ्रेम झालेला आहे. सो हा सेकंद आहे आणि या फ्रेम्स आहेत. त्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी म्हणजे फेड आउटचा इफेक्ट द्यायचा असेल, तर या व्हिडिओवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्लसवरती जायचं आहे. प्लसवरती गेल्यानंतर या फेव्हरेटमध्ये पहा, इथं ऑप्शन आहे फेड आउट व्हिडिओ. सो आपल्याला फेड आउट व्हिडिओचा इफेक्ट द्यायचा आहे. सो इथे पहा रन करूया आपण. सुरुवातीला डार्कपासून सुरुवात होईल आणि व्हिडिओ लाईट होत येईल. या ठिकाणी हा फेड इनचा इफेक्ट आहे आणि फेड आउटच्या इफेक्टमध्ये सुरुवातीला व्हिडिओ तुमचा दिसत आहे. शेवटी ज्यावेळी व्हिडिओ एंड होईल, त्यावेळी तो डार्क होईल. सो फेड आउटचा इफेक्ट स्मूथली येईल. पहा या ठिकाणी आपण दिलेला आहे. हा एक इफेक्ट झाल्यात. सो सुरुवातीला 1 दिला आणि शेवटी 1 दिला. सो या पद्धतीचे वेगवेगळे इफेक्ट द्यायचे असतील, तर जस्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट द्यायचा असेल तर व्हिडिओमध्ये जायचं आहे. जे तुम्हाला इफेक्ट द्यायचे आहेत, भरपूर सारे इफेक्ट्स आहेत. पूर्ण प्रत्येक इफेक्टची प्रॅक्टिस करा किंवा केव्हा कोणता इफेक्ट तुम्हाला यूज होईल हे सांगता येत नाहीये. जर तुम्हाला दुसरा इफेक्ट सुद्धा या व्हिडिओला द्यायचा असेल, तर तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट द्यायचा असेल, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जायचं आहे. या व्हिडिओमध्ये भरपूर सारे इफेक्ट्स आहेत. हे सर्व इफेक्टची प्रॅक्टिस करा. कारण हे सर्व इफेक्ट्स तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी लागू शकतात. यातील काही इफेक्ट जे अतिशय महत्त्वाचे आहेत ते आपण पाहूया. सो यामध्ये जर तुम्हाला या व्हिडिओची साईज मोठी करायची असेल, थोडा झूम करायचा असेल, तर या ठिकाणी आपल्याला इफेक्ट्स आहे झूमचा तोही वापरायचा असतो. या ठिकाणी साइज, पोझिशन आणि रोटेट हा फिल्टर आहे. यावरती क्लिक करायचं आहे. या फिल्टरमध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओची साइज झूम करू शकता. सो पहिला ऑप्शन आहे पहा झूम. सो आपल्याला झूम करायची असेल, तर तुम्ही साइज मोठी करू शकता किंवा छोटीही करू शकता. सो आपल्या व्हिडिओचा काही पार्ट तुम्हाला मोठा करायचा असेल, तर याचा यूज होऊ शकेल. साइज लेफ्टला, राइटला तुम्हाला मूव्ह करायची असेल, तर मूव्ह करू शकता. व्हर्टिकल्स वाढवायचे असेल, रोटेट करायचे असेल तुम्हाला व्हिडिओ, सो रोटेट सुद्धा करता येतं. आणि हे काहीही बदललंय आणि तुम्हाला नॉर्मल करायचे असतील, तर हा ऑप्शन आहे पहा इथे. सो हा रिसीट होतो. जे पहिल्यांदा जी साईज होती ती अप्लाय होती. असे भरपूर सारे इफेक्ट्स या ठिकाणी आहेत. सो प्लसवर क्लिक करा. त्यानंतर कोणताही इफेक्ट द्या. या ठिकाणी पहा ब्लर आहे. सो मी ब्लरवरती क्लिक करतोय. ब्लरवर क्लिक केलं आणि मी ब्लरची या ठिकाणी काही प्रेझेंट्स बाय डिफॉल्ट्स आहेत. सो या ठिकाणी विड्थ आणि पिक्सल थोड्या वाढवल्या, तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ आहे तो ब्लर झालेला दिसेल. सो या पद्धतीचे इफेक्ट्स भरपूर सारे इफेक्ट्स आहेत. सर्व इफेक्ट्स तुम्ही वापरून पहा. कारण या इफेक्टचा वापर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये होऊ शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये टाइप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अजूनही तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल,
तर सबस्क्राईबवर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.